मुंबईतल्या जागा वाटपावर महायुतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय आणि आज होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणीही उपस्थित नसल्याची माहिती आहे। नवाब मलिकांना राष्ट्रवादीची जबाबदारी देण्यावरून भाजपनं नाराजी व्यक्त केली होती आणि या नाराजीनंतर आता राष्ट्रवादीनं बैठकीतून पाठ फिरवल्याचं दिसून येतंय। त्यामुळे मुंबई पालिकेत राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईतल्या जागा वाटपावर महायुतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय आणि आज होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणीही उपस्थित नसल्याची माहिती आहे। नवाब मलिकांना राष्ट्रवादीची जबाबदारी देण्यावरून भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे। या नाराजीनंतर आता राष्ट्रवादीनं बैठकीतून पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। मुंबई पालिकेसाठी महायुतीची बैठक पार पडते। बैठकांचं सत्र सुरू झालंय, त्यामध्ये मात्र राष्ट्रवादी उपस्थित नसल्याचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणीही उपस्थित नसल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय, महायुतीच्या बैठकांचं सत्र देखील सुरू झालंय, मात्र आजच्या होणाऱ्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणीही उपस्थित नसल्याची माहिती आहे। काय अपडेट? गेल्याच आठवड्यामध्ये जे हिवाळी अधिवेशन सुरू होतं, या अधिवेशनादरम्यान आपण बघितलं होतं की भाजपचे जे मुंबई अध्यक्ष आहेत अमित साटम यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली होती। नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई शहराची जबाबदारी देण्यात आल्यावरून त्यांनी सरळ सरळ उघड प्रसार माध्यमांच्या समोर ही नाराजी व्यक्त केलेली होती आणि असं असेल तर चर्चा होणार नाही असं जवळपास संकेत सुद्धा त्यांनी दिलेले होते। खरं तर कालच महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर करण्यात आलेला आहे आणि आज लगेचच महायुतीची या संदर्भातली एक प्राथमिक स्वरूपाची बैठक होणार आहे। महायुती होती आहे मुंबई शहरामध्ये हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर आज आपण पाहतो आहोत की या ठिकाणी महायुतीतले जे प्रमुख दोन पक्ष आहेत म्हणजे भाजप आणि शिवसेना यांची दादर वसंत स्मृती या ठिकाणी बैठक होती आहे, परंतु या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं कुणीही उपस्थित नाही। या संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या काही लोकांशी आपण जेव्हा संवाद साधला तेव्हा असं कळतंय की नाही, आत्ताच अधिवेशन संपलंय, त्यामुळे आमची बरीचशी मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी आहे म्हणून आमच्याकडनं कुणी गेलेलं नसावं। दुसरीकडे हाही प्रश्न आहे की या बैठकीचं निमंत्रण भाजपच्या वतीनं राष्ट्रवादी पक्षाच्या ला मधून कुणाला देण्यात आलं होतं किंवा नाही, कारण आज या बैठकीला कुणीही उपस्थित नाही आहे। प्राथमिक स्वरूपाची ही बैठक आहे। दोनही पक्ष जे आहेत भाजप आणि शिवसेना हे तुल्यबळ पक्ष आहेत, त्यामुळे जागांचं जे वाटप आहे या संदर्भातली प्राथमिक चर्चा म्हणजे महत्त्वाची चर्चा खरं तर या दोन पक्षातच होणं अपेक्षित आहे। राष्ट्रवादी खूपच छोटा भाऊ आहे मुंबईमध्ये तरी, आणि त्यामुळं कदाचित या प्राथमिक चर्चेमध्ये आपण त्यांना सहभागी करून घेतलं नाही असं म्हटलं जाऊ शकतं, परंतु एवढं मात्र नक्की आहे की अनेक वेळेला तुम्हाला जागा किती मिळणार आहे हे महत्त्वाचं नसतं, पण जी काही स्ट्रॅटेजी तयार होत असते जेव्हा तुम्ही महायुती म्हणून लढत असता त्यावेळेला जरी छोटा पक्ष असला मुंबई शहराच्या दृष्टीनं तरीही त्याला समाविष्ट करून घेणं अत्यंत गरजेचं होतं। आणि त्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर कुठेतरी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादीला मुंबई शहरामध्ये तरी साईडलाईन केल्यासारखं आपल्याला बघायला मिळतंय। बरं प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।